नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वर्ग 10वीतील जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन टॉपिक मधील आहे। या ठिकाणी आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायचे शिकायचे। काय शिकायचे? आपल्याला या ठिकाणी टँजंट ड्रॉ करायची। टँजंट म्हणजे काय? एखादी रेषा वर्तुळाला एका बिंदूमध्ये छेदत असेल तर त्याला स्पर्शिका म्हणतात। म्हणजे लाईन टच ऑन सर्कल ॲट ओनली वन पॉइंट इज कॉल्ड ॲज दी टँजंट। टँजंट या ठिकाणी काढायची। मग दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला वर्तुळ काढावं लागणार आहे आणि त्या वर्तुळाला एक टँजंट काढावं लागणार आहे। तर या ठिकाणी सर्कल जो काढायचा त्याचा केंद्रबिंदू पी घ्यायला सांगितलाय आणि त्या सर्कलची त्रिज्या म्हणजे रेडियस 3.4 घेऊन आपल्याला या ठिकाणी एक सर्कल काढायचे। पहा या ठिकाणी या कंपासच्या मेटलच्या टोकमध्ये दोन्हीमध्ये मी अंतर किती घेणार आहे तर 3.4 घेणार आहे। आपण या ठिकाणी पाहत असाल किंवा आपल्याला त्या ठिकाणी दिसत असेल की मी या ठिकाणी किती 3.4 अंतर घेतलेले। 3 पॉइंट किती घ्यायचे मला या ठिकाणी पहा या दोन पॉइंटच्या टोकामध्ये अंतर जे आहे ते 3.4 मी या ठिकाणी घेतलेलं आहे। आता मला या ठिकाणी सर्कल काढायचा आहे। हा सेंटर असणार आहे तुमचा। हा या प्रकारे मी सर्कल काढला आणि या सेंटरला नाव द्यायला सांगितले पी। या सर्कलला पॉइंट काय द्यायला सांगितलेले? पी हे नाव द्यायला सांगितलेले। मग आता ही 3.4 सेंटीमीटरचं एक वर्तुळ काढले। या वर्तुळ केंद्रामधून आपल्याला काय काढायची तर एक आपल्याला काढायची रे बाहेर। का काढायचा? कारण की वर्तुळापासून बाह्य बिंदू मध्ये इथं काय सांगितले वर्तुळापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्यायचा आहे। मग पीच्या बाहेर वर्तुळाच्या बाहेर येणारे क्यू पॉइंट तो कसा घ्यायचा रुलरचा वापर करून व्यवस्थित या रुलरवर स्केलवर आपण बायजिंग कंपासनं अंतर मोजणार आहेत। किती अंतर मोजणार आहेत तर आपण या ठिकाणी अंतर मोजणार आहेत 5.5। पहा नीट लक्ष द्या 5.5 एवढं अंतर मोजणार आहेत। तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर या पॉइंट पासून तर इथपर्यंत मी घेतलेलं अंतर 5.5 आहे। हे घेतलेलं अंतर किती या ठिकाणी 5.5 आहे। मग आपण या स्केलला रिमूव्ह करूयात तर या ठिकाणी अंतर जे घेतले या दोन टोकामध्ये ते असणार आहे आपलं 5.5 सेंटीमीटर। असं का घेतलं? कारण की आपल्याला क्लिअरली सांगितले काय म्हणलेले टेक अ पॉइंट क्यू ॲट डिस्टन्स। क्यू हा पॉइंट घ्यायचा आहे 5.5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर पासून घ्यायचा आहे। सेंटर लोखंडी ठोक ठुलं या ठिकाणी आपल्याला एक चॉप घ्यायचा आहे। आता हा पॉइंट तुमचा असणार आहे क्यू। हा पॉइंट तुमचा काय असणार आहे क्यू। हा पॉइंट तुमचा असणार आहे क्यू। हा तुमचा पॉइंट असणार आहे क्यू। आता क्यू मधून जाणाऱ्या दोन स्पर्शिका म्हणजेच या ठिकाणी टँजंट या प्रकारे आपल्याला काढता येतात। त्या कशा काढायच्या ते वन बाय वन आपण प्रॉपरली कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत। आता या ठिकाणी जो हा पी आणि क्यू पॉइंट दिसायलाय याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं। बायजिंग कंपास परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच लंब दुभाजक या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे। लंब दुभाजक काढायचे। लंब दुभाजक काढण्यासाठी काय करणार पी वरून या क्यू पेक्षा हाफ पेक्षा जास्त अंतर या ठिकाणी मी घेणार आहे। हाफ पेक्षा जास्त मी अंतर घेणार आहे। हाफ पेक्षा जास्त अंतर मी घेतलंय। दोन चॉप द्यायचे मला। किती चॉप द्यायचे? दोन। एक वर्तुळाच्या वर एक वर्तुळाच्या खाली। नीट लक्ष द्या मी कशा प्रकारे चॉप देतो। एक वर्तुळाच्या वर चॉप देणार आहे। एक वर्तुळाच्या वर चॉप दिला सेम किंवा या रेषाखंडाच्या वर चॉप एक दिला आणि एक चॉप आपल्याला खाली द्यायचा आहे। एक चॉप ह्या लाईन सेगमेंटच्या खाली दिला। काय केलं पी वरून दोन चॉप दिलेत। एक वर दिला एक खाली दिला। सेम चॉप क्यू वरून सुद्धा द्यायचा। सेम चॉप आपल्याला क्यू वरून सुद्धा द्यायचा आहे। सेम चॉप आपल्याला क्यू वरून सुद्धा द्यायचा आहे। या प्रकारे खाली एक दिला आणि आपल्याला वरती एक चॉप द्यायचा आहे। या प्रकारे खाली एक चॉप वरती एक चॉप दिलाय। हे चॉप काय करतात या दोन चॉपला जोडल्यानंतर आपल्याला परपेंडिक्युलर भेटणार आहे। परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटतो। काय भेटतो? परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटणार आहे। हा काय भेटणार आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटला। हा आपला काय भेटला परपेंडिक्युलर बायसेक्टर। लक्षात घ्या याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर। हा पॉइंट महत्वाचा आहे। बरेच विद्यार्थी काय करतात चुकून या सर्कल आणि इथं जे काय बायसेक्ट व्हायला ह्या पॉइंटवर चॉप होतात त्या ठिकाणी ठेवायचा नाही। या ठिकाणी ठेवायचा नाही। आपल्याला कुठं ठेवायचं आहे तर परपेंडिक्युलर ज्या ठिकाणी दोन लाईन सेगमेंट व्हायला त्या ठिकाणी चॉप म्हणजे मेटलचं टोक ठेवणार आहे। मेटलचं टोक त्यावर ठेवणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी आपल्याला सेंटर पर्यंत पेन्सिलला एक्सटेंड करायचे। कुठपर्यंत?
सेंटर पर्यंत पेन्सिलला एक्सटेंड करायचे. कुठपर्यंत करायचे एक्सटेंड? सेंटर पर्यंत. म्हणजे ते परपेंडिक्युलर पॉइंटवर लोखंडी टोक ठेवलं, पेन्सिल सेंटर पर्यंत आणली आणि त्यानंतर मला या प्रकारे असा एक चॉप काढून घ्यायचा आहे. प्रॉपरली चॉप मी या ठिकाणी काढून दाखवतो तुम्हाला. पहा, हा एक चॉप काढला, हा एक चॉप काढला. आता आपल्याला कंपासचं काम झालेलं आहे. आता हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे कशाचा? टँजंटचा. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे कशाचा? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे टँजंटचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. हा कशाचा कॉन्टॅक्ट असणार आहे? टँजंटचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार? क्यू मधून आणि या पॉइंट मधून जाणारी एक स्पर्शिका काढणार. क्यू मधून आणि या पॉइंट मधून जाणारी एक स्पर्शिका काढणार. पहा, स्ट्रेट स्केलचा वापर करू शकतात आपण या ठिकाणी स्केलचा वापर करणार आहात या प्रकारे. तर एक लक्षात घ्या, प्रश्न परीक्षेत कसा विचारला जातो? कन्स्ट्रक्शन करा, ऍज इट इज प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. याचबरोबर एक एमसीक्यू, एक रिकामी जागा परीक्षेत कशी येणार आहे? हाऊ मेनी टँजंट ड्रॉन फ्रॉम आउटसाइड द पॉइंट ऑन दी सर्कल. तर वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून किती स्पर्शिका काढता येतात, ही एक एमसीक्यू येऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला त्याचा आन्सर असणार आहे 2 स्पर्शिका, म्हणजे 2 टँजंट या ठिकाणी काढता येतील. पहा, या क्यू मधून ही एक टँजंट काढली. कोणकोणत्या 2 टँजंट काढल्या? पहा, कोणकोणत्या 2 टँजंट काढल्या? ही एक स्पर्शिका काढली, ही एक स्पर्शिका काढली. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून ही एक स्पर्शिका काढली, ही एक स्पर्शिका काढली. अशा प्रकारे वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून आपण 2 स्पर्शिका काढू शकतो. प्रश्नात दिलेल्या माहितीवरून क्यू बिंदूतून आपल्याला काय काढायची होती? टँजंट काढायची. तर आपण दोन्ही टँजंट या ठिकाणी काढल्यात. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणखीन कन्स्ट्रक्शनचे बाकीचे क्वेश्चन मी या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तर धन्यवाद.